इकडे ते खतरनाकच आहे. रूम बघा पहिल्यांदा. रूम सोडताना अशी अवस्था असते आपल्याकडं. मला रेस्टॉरंट बघू शकता भावांनो, मस्त यार डिझाईन केल्या. हॅलो पब्लिक. तर भावांनो, खूप दिवसांनी व्लॉग करतोय आणि आजच्या व्लॉगमध्ये भावांनो मी आलेलो आहे खत टाकण्यासाठी आपल्या वावरात. हे तिथवर टाकायचं आहे खात. तर आता खात टाकतो आणि मग भेटतो भावांनो, कारण 10 वाजायच्या आत आपल्याला घरी जायचं आहे. तर खात टाकतो मग भेटतो. तर भावांनो, आपलं रानातलं काम झालेलं आहे आणि आपण आता घरी चालत निघालेलो आहे, बघू शकता भावांनो. आणि ही आपली मराठी शाळा बघा, इथं पांढऱ्या गाड्या ती मराठी शाळा आहे. इकडे आमची बाग, जुन्या आठवणी. इथले आम्ही तोडून न्यायचो आंब बघा, हे आंब, चिक्कू, पेरू CCTVत गावलेलो. खूप गोष्टी आहेत अशा ज्या आम्ही लहानपणी असताना केलेल्या आहेत. इकडून उडी मारायची, इकडे घुसायचं, लय भारी. तसं माझं एक नियोजन चाललंय, तुम्हाला लवकरच कळेल ते. सध्याला आता घरी निघालोय, तर आता घरी जातो आणि मग भेटतो भावांनो. पुढचं प्लॅनिंग करू, कारण माहीत नाही पुढं काय होणार आपल्याला. पण बघू शकता शाळेत काहीतरी चाललंय. तर भेटूयात आपण पुढे गेल्यावर. तर भावांनो, आता आपण आलेलो आहे, म्हणजे आपण निघालेलो आहे आता पाटणला नाही, कराडला जाणार आहे. आता सध्या रूम सोडलेली आहे, तर त्यांची सामान आणायचं आहे रूमवरून. त्यासाठी आपण पाटणला निघालेलो आहे. तर पब्लिक, आता पाटणला जायचं आहे आपण. खाट टाकून आलो घरी, आंघोळ बिंगू केले, मग आता जायचं पाटणला. तर सध्याला आपण जाऊयात, आता लेट पण झालाय तसा. चला जाऊयात. तर पब्लिक, आम्ही आलेलो आहे आता BDC मध्ये. इथे बोर्डच नाही लिहिला, कुठे BDCच नाव. तर पब्लिक, आपण BDCचा बोर्ड बघू शकता. आणि आता एंटर होत आहोत आपण BDC मध्ये. टाइमपासला, बाकी काय नाही, आपलं कॉलेज नाही. झालं का? तर पब्लिक, आम्ही आलेलो आहे आता रेस्टॉरंटमध्ये थंडगार खाण्यासाठी. मला रेस्टॉरंट बघू शकता भावांनो, मस्त यार डिझाईन केल्या. आणि आपला स्नॅपवाला बहादूर. तर आता थोडा सरबत पिऊ आणि मग आपण कराडला जायचं. त्याआधी आपण स्टँडवरला एक शूट घेऊ आणि मग आपण जाऊ कराडला. इष्टी लागले, 2 लागले, एक आलेले आणि दुसऱ्याला लागले. हे सीन मस्त आहे भावांनो. अरे, हे खूप मस्त केलं आणि आपल्याला आवडलं, मस्त दिसायला दिसते. इकडे आज रूम आहे, तिकडे रूम आहे भावांनो, आणि तिकडे रस आहे. तर आता रस पितो आणि मग भेटतो. बाय बाय पब्लिक. यार, आम्ही आलेलो आहे इष्टी, बघू शकता. आणि आम्ही आता पाटणमधून निघालेलो आहे. तर आता जातो आणि मग पाटण्यात जाऊन आपण एक गेम त्याला टाकू. वारा टाकतो. बाय. तर पब्लिक, यार आपण आलेलो आहे आता AGM वर. हां, तिवर तर पब्लिक, यार आपण आलेलो आहे आता यांच्या रूमवर. हर्षे त्यांच्या रूम बघा पहिल्यांदा. रूम सोडताना अशी अवस्था असते आपल्याकडं, समजून घ्या. इकडे ते खतरनाकच आहे. ही रूम आपण आता सोडणार आहे, आपण म्हणजे ती सोडणार आहेत. रूम सोडतानाची अवस्था आहे हे. काय हे संपलं यार, इसे हात भरला म्हणा. पाणी नाही ना रे. हे हर्षा, पाणी आलं. हर्षा, गाईस, इथं पाणी नव्हतं भावांनो. हे काय काय काढलंय बघ की. इकडे वर काय पब्लिक बघू शकता तुम्ही. यांनी असं नियोजन केलेलं आहे सगळं घाणीचं. आणि इकडं झोपण्याचं नियोजन आहे. इकडे झोपते ती सेंट बिंड बघे, सेंट बघे. हर्षा, भरलाय का? अरे हाय की, फुस करतोय. काय जे 2 सेंट आहे ते 2 एकात तरी आहे का काय?
बॅग शोधतो थांब. हे काहीतरी गुड ग्लॅम ऑनलाईन काहीतरी मागवलंय. हे बोर्ड कुणाचं आहे रे हर्षा? बोर्ड कुणाचं आहे? यार पब्लिक यार मागणं तर ब्युटिफुल नजारा यार, बघू शकता. हे त्यांच्या रूमच्या मागला नजारा आहे. आणि तिकडे हे काय, हे बघू नका, हे बघा, हे चांगलं आहे. हे इकडं पुढची इकडून बाहेर जायचं आहे. माझी बॅग भावाची आपल्या बॅग घावू ना. ड्रॉइंग यार ड्रॉइंग बघू की यांची आपण. ड्रॉइंग रिंग काढल्या का नाही? हाय असंच आहे सगळं, ड्रॉइंग नाही काढली घ्यावं. बाहेर ठेवलं ना यार बघा, ते गौरवनं पाडलेलं आहे. रूमची हालत बघू शकता तुम्ही. आता रूम सोडणार आहे. इकडं सर्व सामान आहे त्यांचं आणि इकडे कम्प्युटर आहे. आपण कम्प्युटर चालू करूया का? कम्प्युटर पण मस्ती नको. तर पब्लिक तुम्ही बघू शकता आणि असा हाल केलेला आहे. तेवढं चालतंच, पोर आहे ती म्हणलं. तर सध्या आपण आता हे भरूयात आणि घरी जायचं आपल्याला लवकर. तर नंतर भेटतो बाबा, आता सगळं पॅक करतो. बाय. तर पब्लिक आपला आता बघू शकता हर्षवर्धनचा संसार सगळा मोडायचा चाललेला आहे. हे त्याच्या रूम म्हणजे सामान ठेवण्यासाठी सगळं पॅक का तसं होम म्हणजे कबाड आहे त्यांचं ते एक प्रकारचं. बघ ती हर्षा बॅग ती घेतोस का? ती बॅग आहे एक. हा काय भरले? कपडे त्याची बॅग आहे बरं त्याची ती. बर हां हां. तर भावानं सामान सगळं काढलेलं आहे, आता पॅकिंग चाललेली आहे. इकडे कम्प्युटर आहे आणि बाकी काय नाही, बघू शकता तुम्ही. खूप खतरनाक आहे. मी आल्यावर ना पहिल्यांदा तेव्हा तू मस्त होती ना. आता आले जरा वेगळंच वाटते. हे बघूया अंधारावनी द्या वाटते. आता कोणतरी वाहन घेऊन गेला त्याची वाट लावून गेला, बॅग बिग घेऊन गेला. ठीक आहे, आजचा व्लॉग एवढाच होता. तर आपण आता हा व्लॉग एंड करूयात. सॉरी त्याच्या आधी तुम्हाला टायमिंग लावतो. तर गाईज यार सॉरी पब्लिक यार 10:30 वाजायला आलेत आहे. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करणार आहे. आणि हा ब्लॉगला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा. तर आपण भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय फ्रेंड्स.